सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात आज महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। थकीत अनुदान सोबतच ऑगस्टचा हप्ता, थकीत अनुदान आणि 2,500 रुपये वाटप या संदर्भात माहिती आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना थकीत अनुदान सोबतच 2,500 रुपये मिळणार या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। सविस्तर माहिती पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल। आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा आला असाल चॅनलला आणि व्हिडिओ पाहत असाल आपला पहिल्याच वेळेस तर चॅनलला सबस्क्राईब करा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशांची अपडेट सोबतच या योजनेमध्ये होणारे महत्त्वपूर्ण सर्व बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व लहान मोठे निर्णय या सर्वांची माहिती तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर पाहण्यास मिळणार आहे। वेळच्या वेळी शासनाकडून येणारी ऑफिशियल माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला मग पटकन सबस्क्राईब करून टाका चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि लाईक पण करायचं आहे चॅनलला, सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे। तर पहा, महत्त्वपूर्ण अपडेट आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने। या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून मध्ये एकूण 5 प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश होतो। या योजनेमध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांचा देखील समावेश होतो। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींचाही समावेश होतो। वेगवेगळ्या 5 प्रकारच्या लाभार्थ्यांचा समावेश संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये होतो। आणि तर या 5 प्रकारच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता खूप महत्त्वाचा आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। हा एक सर्वसामान्य संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा प्रश्न आहे। पहा, तुम्हाला माहीतच आहे की 18 तारखेला गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। 1,000 रुपये ही वाढ झालेली आहे। आता सर्वांनाच हे 1,000 रुपये मिळणार आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वात अगोदर नाही असं आहे। पहा, कारण जे 1,000 रुपये वाढलेले आहेत ते फक्त दिव्यांग उमेदवारांना वाढलेले आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतो। आता राहिला प्रश्न ऑगस्ट महिन्याचा हप्ता। ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग दिव्यांग उमेदवारांना 2,500 रुपये येणार आहे। बाकीच्यांना किती येणार आहे? तर बाकीच्यांना हा हप्ता किती येणार आहे? थकीत अनुदान प्लस होऊन हप्ता येणार आहे। थकीत अनुदान देखील येणार आहे का? ही सगळी माहिती पुढे आहे। पहा, त्यापूर्वी राज्यामध्ये 1 ते 7 ऑगस्टला महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे। या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महसूल सप्ताह साजरा करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे। आणि या महसूल सप्ताहामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांसाठी 5 तारीख खूप महत्त्वाची आहे। 5 तारखेला काय होणार आहे तर विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची DBT न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेट येऊन सरकारी व्यक्ती घरी तुमच्या येऊन तुमचं DBT जे आहे ते ॲक्टिवेट करून देणार आहे, सोबतच अनुदान वाटप करणार आहे। हा मुद्दा या ठिकाणी महसूल सप्ताहाचं जे वेळापत्रक आहे या महसूल सप्ताहाच्या वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांना 5 तारखेला जर त्यांचं DBT होत नसेल तर सरकारी व्यक्ती तुमच्या घरी येऊन DBT लिंक करून देणार आहे तुमचं, सोबतच तुम्हाला अनुदान देखील वाटप करणार अशी माहिती या सप्ताहाच्या माध्यमातून जे वेळापत्रक आहे त्यामध्ये दिलेली आहे। आता 5 तारीख खूप महत्त्वाची आहे। हे तर तुम्हाला कळलेलं आहे की तुमचं DBT लिंक होणार आहे। ज्यांचं DBT झालेलं नाही त्यांच्यासाठी हे DBT होणार आहे आणि अनुदान मिळणार आहे। इथपर्यंत तर माहिती क्लिअर आहे। पण पहा, 5 तारखेला 5 ते 6 तारखेला तुम्हाला ऑगस्ट महिन्याचाही हप्ता वितरित केला जाणार आहे। 5 ते 6 तारखेला तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे 5 ते 6 तारखेला मिळणार आहेत। आता राहिला प्रश्न, हे पैसे ऑगस्टमध्ये दिव्यांग उमेदवारांना किती मिळणार? ऑगस्ट महिन्यामध्ये दिव्यांग उमेदवारांना फक्त आणि फक्त
1,500 रुपयेच मिळणार आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या, कारण ऑगस्ट महिन्याचा जो शासन निर्णय आहे, जो GR आहे तो आलेला आहे आणि या GRनुसार तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये 1,500 रुपये एवढीच रक्कम मिळणार आहे. मग आता वाढलेले जे 1,000 रुपये आहेत ते कधी मिळणार, तर ते पुढच्या महिन्यापासून ज्यावेळेस तुम्हाला ऑफिशियल त्या संदर्भातला शासन निर्णय म्हणजे GR येईल त्यावेळेस ते तुम्हाला प्रत्यक्ष मिळायला सुरुवात होईल. परंतु आत्ता तरी सध्या तुम्हाला फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 1,500च आहेत. कोणत्या महिन्याचा हप्ता, तर ऑगस्टचा हप्ता. आता राहिला प्रश्न या ठिकाणी थकीत अनुदानासंदर्भातला. थकीत अनुदान तुम्हाला 5 तारखेला मिळणार का, कारण महसूल सप्ताह आहे 5 तारखेला राज्यामध्ये. मग राज्यातील या महसूल सप्ताहादरम्यान सांगण्यात आलेलं आहे की सर्व ज्या सरकारी योजना आहेत त्या योजनांची सविस्तर अंमलबजावणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या महसूल सप्ताहाचं आयोजन केले जात आहे. आणि ज्यांना अनुदान आलेलं नाही, DBT लिंक होत नाही लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, त्या सर्वांना DBT लिंक करून अनुदान घरी जाऊन देण्यात येणार आहे, अशी इथं तुम्हाला माहिती मिळत आहे. बरोबर आहे, तुम्ही या वेळापत्रकानुसार ती माहिती पाहिलेली आहे. मग आता थकीत अनुदानही मिळणार का तुम्हाला ऑगस्टमध्ये? या ऑगस्टमध्ये 5 ते 6 तारखेला? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर जे लाभार्थी आहेत, जे माझे दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग ज्या माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. पहा, ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त 1,500 रुपये एवढाच मिळणार आहे. तुम्हाला दिव्यांग जरी असला, तुम्हाला जरी अनुदान वाढलेलं आहे तरी पण तुम्हाला या महिन्यात 1,500च मिळणार आहेत आणि इतरांना तर 1,500च मिळणार आहेत, हे तर कन्फर्म आहे. त्यासोबतच तुम्हाला थकीत अनुदानही जमा होणार नाही. हा एक मोठा मुद्दा आहे. थकीत अनुदान कुणालाही जमा होणार नाही ऑगस्टमध्ये. हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. अफवांवर कोणत्याही विश्वास ठेवू नका. थकीत अनुदान जमा करण्यासंदर्भात राज्य सरकारने कोणताच ऑफिशियल निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे थकीत अनुदानासंदर्भातल्या जर तुम्ही बातम्या पाहत असाल, थकीत अनुदान इतकं जमा होणार, थकीत अनुदान आलं आहे, अशा फेक अफवांवर विश्वास ठेवू नका. थकीत अनुदान कुणालाही जमा होणार नाही ऑगस्टमध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त आणि फक्त लाभार्थ्यांना 1,500 रुपये एवढीच रक्कम जमा होणार आहे. जरी या योजनेचे 1,000 रुपये वाढले असले दिव्यांग बांधवांसाठी, तरी पण हे 1,000 रुपये जे वाढलेले आहेत, म्हणजेच पुढचा जो हप्ता आहे दिव्यांग बांधवांना तो येणार आहे 2,500 रुपये. परंतु ऑगस्टचा हप्ता किती येणार आहे, आता हा मुद्दा क्लिअर झालेला आहे. तर 1,500 रुपये एवढाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 5 तारीख महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे तुमचं आधार DBT लिंक करण्यासाठी जर तुमच्या घरी अशा प्रकारची कोणी व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीकडे तुम्हाला नक्कीच तुमची जी मागणी आहे थकीत अनुदानासंदर्भातली ती राज्य सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला थकीत अनुदानासंदर्भातले तुमचे जे प्रश्न आहेत, थकीत अनुदान तुम्हाला हवं असेल तर ते मागणी देखील केलं पाहिजे. ती मागणी देखील सरकारपुढे मांडली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे जर व्यक्ती कुणी आले तर नक्कीच तुम्ही त्यांच्यापुढे लेखी स्वरूपात तुमचं म्हणणं जे आहे ते मांडा. कारण तुम्ही जर फक्त बोललात तर त्याचा उपयोग नाही. राज्य सरकारला पुरावा द्यावा लागतो. कागदोपत्री तुमची कोणतीही मागणी जी असेल ती द्यावी लागते. त्यामुळे तुमच्या थकीत अनुदानासंदर्भातली जी मागणी आहे ती तुम्ही लेखी जी आहे ती देऊ शकता 5 तारखेला. त्यामुळे 5 तारीख खूप महत्त्वाची आहे लाभार्थ्यांसाठी, सर्व लाभार्थ्यांसाठी.